मंडळी, सोशल मीडियावरती सध्या काय भन्नाट असा ट्रेंड चाललाय. कुणी फोटो टाकतंय आणि काही क्षणातच त्या फोटोचं 3D पुतळ्यामध्ये रूपांतर होते. बघायला इतकं खरं वाटतं की असंच वाटतं की आताच उचलून हातात घ्यावं. आणि पण गंमत म्हणजे हे पुतळे एकदम लहान स्केलवरती असतात, जणू काही टेबलावरती ठेवलेली शोभेची वस्तू. आणि हा सगळा प्रकार म्हणजे लोकांना अचंबित करणारा खेळ गुगलच्या नव्या AI टूलमुळे शक्य झालाय. मोठमोठे नेते, अभिनेते यांचे देखील फोटोंचे असे पुतळे सोशल मीडियावरती फिरताना दिसत आहेत. फक्त सेलिब्रिटीज नाही, तर गाव कुसातील लेकरं देखील मागे नाहीत बरं का. कुणी आपल्या पाळीव कुत्र्या मांजरीचे फोटो बनवून टाकते, तर कुणी मित्रमंडळींचे फोटो 3D पुतळ्यामध्ये बदलून व्हायरल करते. खरं सांगायचं झालं तर सोशल मीडियावरती याचा एवढा जोर आहे की प्रत्येकालाच हा ट्राय करून बघायची हुक्की आली. आणि या सगळ्यांमागे आहे गुगलचं एक नवीन टूल, जेमिनाय 2.5 फ्लॅश इमेज. गावगाड्यामध्ये लोक गमतीने याला नॅनो बनाना असं म्हणतात, पण प्रत्यक्षामध्ये हे टूल जबरदस्त काम करतंय. आता प्रश्न येतो, हे करायचं तरी नेमकं कसं? खरं तर अजिबात अवघड नाही. सगळ्यात आधी गुगल AI स्टुडिओवरती जा. तिथं ट्राय नॅनो बनाना हा पर्याय दिसेल आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर एक सोपा असं इंटरफेस उघडेल आणि त्यानंतर तुमचा आवडता फोटो अपलोड करा. फोटो जितका क्लिअर आणि क्वालिटीमध्ये चांगला असेल तितकंच आउटपुट झकास मिळणार. मग सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे प्रॉम्प्ट. साधा सुद्धा प्रॉम्प्ट चालणार नाही. एक खास वाक्य वापरलं तरच भन्नाट परिणाम दिसतो. आणि हा प्रॉम्प्ट तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल. हा प्रॉम्प्ट टाकला की काम झालंच म्हणून समजा. फक्त काही सेकंदांमध्ये स्क्रीनवरती तुमच्या फोटोतलं पात्र 3D पुतळ्याच्या स्वरूपामध्ये समोर उभं राहील. दिसायला इतकं खरंखुरं की जणू कुणीतरी तुमच्या फोटोवरून प्रत्यक्ष शोपीस बनवून ठेवलाय. त्यानंतर काय करायचं तर डाउनलोड करा आणि सोशल मीडियावरती टाका. मग बघा, बघता बघता तुमचा फोटो पुतळं लोकांच्या टाइमलाईन वरती झळकायला लागेल. लाईक्स, कमेंट, शेअर असा पाऊस पडायला सुरू होईल आणि अर्थातच तुम्ही एकदम व्हायरल. आणि गमतीची गोष्ट म्हणजे लोक फक्त आपले फोटोच नव्हे, तर प्रयोग म्हणून वेगवेगळ्या स्टाईलचे प्रॉम्प्ट देऊन हटके असे पुतळे तयार करतायत. कुणी जुन्या कृष्णधवल फोटोला 3D पुतळ्यामध्ये बदलतंय, तर कुणी कॉलेज ग्रुप फोटोला शोपीच्या रूपामध्ये बदलून मजा घेतंय. आणि हे टूल इतकं लोकप्रिय झालंय की आता याबद्दल मीम्स देखील व्हायरल होऊ लागलेत. कुणी याला नॅनो बनाना म्हणतंय, तर कुणी AI टॉय फॅक्टरी, तर कुणी सरळ व्हायरल मशीन असं टोपण नाव घेतंय. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की हे पुतळे खरंच बनवले जात नाहीत. ते पूर्णपणे AI जनरेटेड असतात. म्हणजेच प्रत्यक्ष हातात घेता येतील असे शोपीस मिळणार नाहीत. तरी देखील दिसायला इतके खरे वाटतात की लोक थक्क होतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे AI टूल चुकीच्या गोष्टींसाठी अजिबात वापरू नका. फेक फोटो तयार करणं, कुणाला बदनाम करणं किंवा खोटं पसरवणं यासाठी वापरल्यास धोका निर्माण होऊ शकतो. मजा, क्रिएटिव्हिटी आणि एंटरटेनमेंटसाठी वापरलं तर हा भन्नाट अनुभव आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पण सोशल मीडियावरती एकदा तरी व्हायरल व्हायचं आहे, तर हे नक्की करून बघा. फोटो अपलोड करा, प्रॉम्प्ट द्या आणि 3D पुतळा बनवा आणि आपल्या ग्रुपमध्ये टाका. मग कसं वाटलं तुम्हाला हे भन्नाट टूल? तुम्ही पहिल्यांदा कोणाचा पुतळा बनवणार आहात, स्वतःचा की मित्राचा? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.